आज दुपारच्या जेवणासाठी मी मस्त झणझणीत असा मेनू बनवला होता. त्यामध्ये मस्त अशी भाकरी, कटदार अशी मटकीची आमटी आणि मटारचा ठेचा बनवलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा मस्त झणझणीत अशी आपण मटकीची आमटी बनवतोय. इथे माझ्याकडे मोड आलेली मटकी आहे. ते मी घरीच मोड आणलेले आहेत. मस्त असे मोड आलेले आहेत याला. आता सगळ्यात पहिल्यांदा आमटी बनवण्यासाठी इथे आपण फ्रेश मसाला बनवतोय. त्यामध्ये लसूण, 2 चमचे सुकं किसलेलं खोबरं, 1 मिरची घालायची आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं वाटण आपल्याला पाणी न घालता हे वाटण बनवून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे मी वाटण बनवून घेतलं आहे. आमटीसाठी कढई गरम करून घ्यायची आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. आमटी आपण चमचमीत बनवतोय त्यामुळे थोडंसं जास्ती तेल घातलं आहे मी. तुम्हाला जास्त नसेल वापरायचं तर कमी तेल तुम्ही यामध्ये घालू शकता. आमटीमध्ये घालण्यासाठी इथे मी कढईला पाणी गरम व्हायला ठेवते आहे. पाणी गरम घातल्यामुळे आमटीला छान कट येतो आणि आमटी लवकर शिजते. आता तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि लांब पातळ कट केलेला मोठा एक कांदा घातलेला आहे मी. कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. जास्त कांदा भाजायचा नाही आहे. कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये बनवलेला फ्रेश मसाला घालायचा आहे आणि हा मसाला लो हीटवरती याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. थोडासा हिंग घालायचा आहे, अर्धा चमचा हळद, 3 चमचे इथे मी कांदा लसूण मसाला घालते आहे. हा कमी तिखटाचा आहे त्यामुळे मी थोडासा जास्ती घातलेला आहे. लो हीटवरती हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. या मसाल्यांना छान असं तेल सुटल्यानंतर यामध्ये जे आपण गरम केलेलं पाणी आहे ते घालायचं. 2 मिनिटे अजून हा मसाला थोडासा शिजवून घ्यायचा आहे आणि या मसाल्याला छान असं तेल सुटल्यानंतर यामध्ये आपल्याला मटकी घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 मिनिट ही मटकी या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. हे सगळं छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी गरम पाणी घालते. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता. पाणी घातल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी यायला लागल्यानंतर यावरती अर्धा चमचा आता गरम मसाला घालायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही मटकी आपल्याला शिजण्यासाठी बाजूला ठेवायची आहे. याच्यावरती मी आता झाकण ठेवते आहे. बारीक गॅसवरती ही कढई मी आता मटकी शिजण्यासाठी बाजूला ठेवते आहे. आता गॅसवरती आपल्याला एक कढई ठेवून घ्यायची आहे. इथे मी लोखंडी कढई घेतली आहे. यामध्ये फक्त 1 चमचा तेल घालायचं आहे, छोटा 1 चमचा. तेल गरम झालं की त्यामध्ये मटार घालायचे आहेत. आमटी शिजते आहे तोपर्यंत आपण मटारचा ठेचा बनवून घेऊया. लो हीटवरती हा मटार आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे. थोडा वेळ परतून घेतल्यानंतर हे लगेच सॉफ्ट होतात. याला छान असे डाग पडेपर्यंत हा मटार मी यामध्ये परतून घेतला आहे. आता हे मटार छान असे सॉफ्ट झालेत. हे मी बाजूला ठेवते आहे थंड होण्यासाठी. आता इथे आपली मटकीची आमटी देखील मस्त अशी शिजून तयार आहे. इथे आपण पाहताय अप्रतिम अशी ही आमटी दिसती आहे. 10 मिनिटे मी ही आमटी शिजवून घेतली आहे. मी याचा आता गॅस बंद केला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट देखील यामध्ये घालू शकता, पण या मसाल्यामुळे छान चव येते. अजून काहीही घालण्याची गरज नाही आहे. शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. मस्त भन्नाट चवीची ही आपली मटकीची आमटी तयार आहे. आता मटार मी बाजूला ठेवलेत आणि त्याच कढईमध्ये परत 1 चमचा तेल घातलं आहे. 2 मिरच्या घालायच्या आहेत, 4-5 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि इथे मी लाल सुक्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत. ठेच्यामध्ये त्या ज्या लाल सुक्या मिरच्या आहेत त्या दिसायला देखील छान दिसतात आणि चव देखील छान येते. आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालते आहे आणि हे हलकंसं याच्या मिरच्यांचा थोडासा कलर बदलेपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. भाजून घेतलेले मटार मी इथे खलबत्त्यामध्ये घातलेले आहेत आणि भाजून घेतलेला लसूण, मिरची हे देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. वरून मी थोडंसं मोठं मीठ घालते आहे आणि हे ठेचून घ्यायचं आहे. मोठ्या मिठामुळे चव देखील छान येते आणि हे लवकर चेचलं जातं, म्हणजेच ठेचलं जातं. तुम्हाला ठेचायचं नसेल तर मिक्सरमध्ये जाडसर असं फिरवून घेऊ शकता. मिक्सर चालू बंद करत करत हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे.
इथे मी हा ठेचा ठेचून घेतलेला आहे. मस्त असा मटारचा ठेचा तयार आहे. चवीला अप्रतिम असं होतो. याआधी कधी तुम्ही जर हा ठेचा बनवला नसेल तर एकदा तरी नक्की बनवून बघा. मटकीची आमटी आणि मटारचा ठेचा तयार आहे. आता मी बनवते आहे मस्त गरमागरम अशी भाकरी. ज्वारीची भाकरी बनवते आहे मी इथे. भाकरी जेव्हा आपण किचन ओट्यावरती बनवतो तेव्हा ती परात भाकरी थापत असताना सरकते. म्हणून मी इथे एक खाली कापड टाकलं आहे, त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि मग त्याच्यावरती परात ठेवायची. ही आयडिया करून बघा. भाकरी बनवत असताना परात ओट्यावरती अजिबात सरकत नाही. तुम्ही अजून कुठली पद्धत यासाठी वापरत असाल तर मला खाली कमेंट करून सांगा. यामध्ये मी गरम पाणी घालते आहे. याच्यामुळे भाकरीचं पीठ छान असं चिकट होतं आणि भाकरी मस्त अशी थापता येते. पहिल्यांदा हे उलातण्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे पाणी गरम आहे आणि पीठ एकदम छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे. भाकरी व्यवस्थित होण्यासाठी पीठ व्यवस्थित मळलेलं असणं गरजेचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे भाकरीला कडेनी क्रॅक अजिबात जात नाही. व्यवस्थित अशी भाकरी बनते. पीठ छान असं मी इथे मळून घेतलेलं आहे. आता ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे. तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी अजून बघायला आवडतील मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. फेसबुकला देखील तुम्ही आपल्या पेजला व्हिजिट करू शकता. मस्त अशी पातळ भाकरी मी इथे थापून घेतलेली आहे. भाकरी थापत असताना तव्याचा आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. आता याला मी पाणी लावून घेते आहे आणि मस्त अशी ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तुमचं भाकरीचं पीठ जर जास्ती चिकट असेल अगोदरच तर त्यामध्ये गरम पाणी घेऊ नका. नाहीतर गरम पाणी घेतल्यानंतर ते पीठ अजून चिकट होईल आणि भाकरी अजिबात थापता येणार नाही. मस्त साध्यासुध्या पद्धतीने केलेली ही आजची थाळी आहे. जर तुम्हाला अशाच साध्या साध्या रेसिपी बघायच्या असतील किंवा अशाच थाळी रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मी त्या नक्की बनवेन. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि आजचा कुठला मेनू तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. यामध्ये मी घरी लावलेलं मस्त असं घट्ट दही घेतलेलं आहे. मस्त अशी गरम गरम आत्ताच बनवलेली भाकरी. आपली आजची थाळी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.